मी तुमचा हक्काचा रोहन देशपांडे, नाशिककरांच्या हक्काचा रोहन देशपांडे. आज मी तुमच्यासमोर एका महत्त्वाच्या व्यक्तीला, ज्यांनी त्यांचं अख्खं आयुष्य भारतीय सैन्य दलाला दिलं, अशी व्यक्ती ज्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये भारताच्या दुश्मनांशी लढाया लढण्यासाठी बहुमूल्य योगदान दिलं, ज्यांनी भारताच्या सीमेवरती स्वतःचा आयुष्य वेचलं, अशी एक महत्त्वाची व्यक्ती आपल्यासमोर मी घेऊन येत आहे. त्यांचं नाव आहे मेजर जनरल नृसिंह श्रीकृष्ण सप्रे सर, नमस्कार. उत्तुंगजे फाउंडेशनच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टीचा प्रदेश उपाध्यक्ष बुद्धिजीवी प्रकोष्ठाचा याच्या वतीने मी तुमच्याशी आज बोलतोय. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे आपला कार्यक्रम बघतील त्यांना तुमच्या आयुष्यामधून प्रेरणा मिळावी आणि जास्तीत जास्त भारतातले युवक युवती प्रेरणा घेऊन एका चांगल्या दिशेने त्यांच्या आयुष्यात वाटचाल करू यासाठी हा इंटरव्ह्यू घेण्याचं आपण प्रयोजन करत आहोत. हे विचारायचं आहे की तुमच्या बालपणाविषयीच्या काय आठवणी काय आहेत? माझा जन्म एका मुंबईमधल्या साध्या मध्यमवर्गीय घरामध्ये झाला. आईवडील आणि मला एक मोठा भाऊ आणि एक धाकटी बहीण. भाऊ 2 वर्ष मोठा, धाकटी बहीण 2 वर्ष मोठी, 2 वर्ष लहान. असं म्हणजे मी मधला आहे. मोठा भाऊ, मी आणि धाकटी बहीण. तर आणि आपण म्हणू शकतो मिडल क्लास फॅमिली, तर मध्यमवर्गीय. आणि आम्ही टिपिकल मुंबईमध्ये ते राहतात 2 खोल्यांचं घर, चाळीसारखं. म्हणजे 2 खोल्यांचं होतं. एका खोलीमध्ये स्वयंपाकघर, एका खोलीमध्ये आणि डायनिंग टेबल त्याच्यामध्ये घुसवायचं, ते फोल्डिंगवालं. म्हणजे जेव्हा त्याचं काम झालं की त्याला फोल्ड करून ठेवायचं. आईवडील, एक बहीण आणि एक भाऊ, असं होतं. टिपिकल मध्यमवर्गीय फॅमिली फ्रॉम मुंबई. तुमचं शिक्षण? माझं शिक्षण रॉबर्ट मनी स्कूल म्हणून एक आहे, रॉबर्ट मनी स्कूल. त्याचं नाव इंग्लिश आहे, शाळा पण होतं मराठी मीडियम. आमच्या घरापासून ते 400 किंवा 500 मीटर रोड होतं. तर तुमच्या या सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा तुम्ही जेव्हा काही नव्हतात, जेव्हा तुमचं आयुष्याची नुकतीच सुरुवात झालेली होती, तेव्हा तुमच्या आधी मिलिटरीमध्ये कोण होतं? माझे वडील टेरिटोरियल आर्मीमध्ये होते आणि ते एअर डिफेन्समध्ये होते. आणि एअर डिफेन्स त्यांची जी युनिट होती, एअर डिफेन्स रेजिमेंट TA, ती स्वतः सांताक्रूज एअरपोर्टच्या जवळ होती, म्हणजे सांताक्रूजला होती. आणि ते अगोदर जवान म्हणून गेले होते त्याच्यामध्ये. नंतर ते JCO झाले, म्हणजे ज्युनियर कमिशन ऑफिसर. नंतर ते ऑफिसर झाले आणि ते कॅप्टन म्हणून रिटायर झाले. केलं ना. हे थोडक्यात काय की बालपणी तुमच्या आईनेच तुमचा सांभाळ केला? हां, ते वडिलांनी पण केला. ते टेरिटोरियल आर्मीमध्ये, कारण येऊन जाऊन असायचे. म्हणजे ते त्यांना काय होतं, त्यांना 2 चॉईस होते. एक चॉईस आहे की दर रविवारी जा. ओके. आणि दुसरा चॉईस होता फक्त 2 महिने एका वर्षातून. ओके. तर त्यांनी, कारण की ते नोकरी करत होते, त्यामुळे त्यांनी हे केलं की दर रविवारी जातो. मला एक विचारायचं सर की तुमच्या 3 भावंडांमध्ये आर्मीमध्ये फक्त तुम्हीच आले, राईट? तर मग तुम्हीच ती वडिलांचे जे काही वारसा आहे तो तुम्ही कसा पुढे नेला? तुम्हाला ती गोष्ट, अशी कोणत्या गोष्टीमुळे तुम्हाला प्रेरणा मिळाली की तुम्ही इंडियन आर्मीतच जावं? बिकॉज मी बघितलं ना, लहानपणी मी बघितलं की माझे वडील मला ते युनिफॉर्ममधून त्यांना दर रविवारी जायला लागायचं. तर त्याच्यावर मी इम्प्रेस झालो की मला पण आर्मी जॉईन करायची आहे. जेव्हा मिलिटरीचा तुम्हाला जाण्यात इच्छा होती, त्याचं तुमचं प्री प्लॅन होतं आणि तुम्ही लहान वयातच ठरवलं होतं की तुम्हाला इंडियन आर्मीमध्ये जायचं, आणि तेव्हापासून तुमची वाटचाल झाली. आणि द बेस्ट वे टू जॉईन आर्मी ॲज अन ऑफिसर, आय वॉन्ट टू गो ॲज अन ऑफिसर, नॉट ॲज अ जवान. सो दॅट इज थ्रू NDA. मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. तुम्ही जेव्हा NDAमध्ये पास झाले, तर पास होण्याआधी तुम्हाला काय भावना होत्या की तुम्ही इंडियामध्ये पास व्हाल का, किंवा तुम्ही ती गोष्ट सर कराल का, किंवा तुम्हाला मिलिटरीमध्ये जाण्याचा चान्स मिळेल का? मी नेहमी पहिला किंवा दुसरा आहे जो वर्गामध्ये, माझ्या वर्गामध्ये, ऑल थ्रू आउट द स्कूल. त्यामुळे मला कॉन्फिडन्स होता की मी मी जर अभ्यास केला तर मी कोणतीही परीक्षा पास करू शकतो, हा मला कॉन्फिडन्स होता. आणि इंग्लिशमध्ये होतं, तर माझ्या वडिलांनी दर रविवारी ते मला पट्टी घेऊन बसायचे
तरखडकरांचं म्हणजे भाषण वडिलांच्या पट्टीशिवाय माणूस पुढे जाऊ शकत नाही असं मला सांगायचं. मला एक सांगायचं वाटतं, माझ्या वडिलांनी मला खूप पट्ट्या मारल्या, म्हणजे मी पण काहीतरी होईल या दृष्टीने आता माझा कॉन्फिडन्स वाढतोय. ते तडकरकर भाषांतर त्याचं स्पेलिंग आलं पाहिजे. आणि आमचे तुम्हाला सांगतो, तरखडकरांबद्दल तुम्ही सांगितलं तर आम्ही लहानपणी विका सरांकडे क्लास जायचो, विका कुलकर्णी म्हणून. त्यांचा मुलगा आता मिलिटरीमध्ये कर्नल आहे. तर ते तरखडकरच शिकवायचे, भाग 1, भाग 2, भाग 3. उन्हाळ्यामध्ये तो आमचा एकच कार्यक्रम असायचा आणि आम्ही सगळे मराठी मिडियमची मुलं होतो. त्याच्यामुळे तुम्ही तरखडकर केलं म्हणजे काही प्रश्नच नाही. आम्ही कर्नलचं स्पेलिंग पण शिकलो, आम्ही लेफ्टनंटचं स्पेलिंग पण शिकलो आणि आम्ही रेंडे ऊचं पण स्पेलिंग शिकलो. आणि हे सर्वसामान्य मराठी माणसाला हे लगेच काही कळत नाही. आजही तुम्ही कोणाला विचारलं कर्नलचं स्पेलिंग काय, तर सांगता येणार नाही. तर सर, तुम्ही या प्रवासामध्ये गेला, तुम्ही एनडीएला सिलेक्ट झाला. एनडीएला सिलेक्ट झाल्यानंतर तुम्ही पुढे काय केलं आणि तुमच्या लग्नाविषयी तुमच्या काय आठवणी आहेत का? असं आहे की नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये सिलेक्ट झाल्यावर तुम्ही 3 वर्षासाठी बुक्ड, तुम्ही काही करू शकत नाही, तुम्हाला ट्रेनिंगच करायचं आहे. तर हे 3 वर्ष जे आहेत नॅशनल डिफेन्स अकॅडमीचे, त्याला प्रत्येक वर्ष 2 टर्म्स असतात आणि प्रत्येक टर्म 5 महिन्याची असते. 6व्या महिन्यामध्ये सुट्टी असते. ओके म्हणजे जानेवारी टू मे. ओके, आलं लक्षात. 5 महिने जायचं, सुट्टी 1 महिना सुट्टी घ्यायची, परत 5 महिने. आणि सुट्टी दुसरी गोष्ट कंपल्सरी, अशी आहे इट्स अ लीव इज गिवन टू यू. एनडीए व्यक्तीचा सर्वांगीण विकास करतो. म्हणजे अभ्यास आहे, करिक्युलम आहे, सिलेबस फिजिकल फिटनेस, शिवाय फिजिकल फिटनेस, गेम्स आणि मिलिटरीचं ट्रेनिंग. त्याच्यात त्यांना 5th आणि 6th सिनियर टर्ममध्ये एक्सरसाइजेससाठी सुद्धा बाहेर नेतात. त्यांना आपल्या देशातले मोठ्या मोठ्या फॅक्टरीज वगैरे मध्ये सुद्धा टूर्ससाठी नेतात आणि ते पण ज्ञान देतात. असं एकदा इंडियामध्ये मुलगा गेला की तो थॉरो जंटलमन म्हणूनच बाहेर पडतो. हे माझा अनुभव आहे, कारण माझा मुलगा पण एनडीएतनं गेलेला येस आहे. येस, आपण तिकडे That's पण what I जाणार आहोत. learned. तिकडे पण जाणार आहोत. पण सर, तुम्ही हे सांगितलं नाही की तुमच्या लग्नाची आठवण, की तुमचं लग्न कसं जुळलं आणि ती एक मी मी सांगतो आठवण गंमत आहे त्याची. रोहिणीमध्ये जाहिरात होती आमच्या दोघांची, हं. आणि तिथे मी लिहिलेलं होतं की मला फक्त आर्म फोर्सेसमधला नवरा पाहिजे. हे फार विशेष आहे. आमच्या बाबांनी, म्हणजे माझ्या सासऱ्यांनी ते लक्षात घेतलं आणि मग आम्हाला मला हा प्रश्न तुम्हाला विचारायचं वाटतं, एक सहचारिणी म्हणून, हं. की तुम्ही फक्त आर्म फोर्सेसचाच मुलगा पाहिजे असं का टाकलं होतं? एवढं धारिष्ट तुमच्यात कसं त्याला आलं? कारण असू कारण शकतं. याच्या मागे खूप मोठा त्याग आहे, याच्या मागे खूप मोठी रिस्क आहे, याच्या मागे खूप मोठं समर्पण दडलेलं आहे. तर एवढी मोठी हिंमत एक सहचारिणी म्हणून तुम्ही कशी केली, हे आमच्या दर्शकांना ऐकायला नक्कीच आवडेल. हो, कारण लहानपणापासून, म्हणजे 3रीत असल्यापासून आम्ही दिल्लीत होतो. मी 3रीत असल्यापासून. आणि तिकडचं वातावरण, ते 26 जानेवारीच्या परेड्स, आणखीन त्यांचे जे काय कार्यक्रम होतात सेना दिवसाचे वगैरे, ते सगळे आम्ही अटेंड करायचो. माझे वडील इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्रीमध्ये होते, तेव्हा आम्ही जात होतो. आणि ते लहानपणापासून असं मनावर एनडीएच्या गोष्टी सगळं असं ऐकून एक तसा परिणामसारखा झालेला होता. आणि त्यावेळेस बायकांना आर्मीमध्ये घेतलं जात नव्हतं. तर मी कुठून आर्मीत प्रवेश मिळवीन? मग जेव्हा घरात लग्नाची बोलणी सुरू मागच्या झाली, दाराने मागच्या दाराने असं नाही, पण जेव्हा घरात लग्नाची बोलणी सुरू झाली तेव्हा मग डोक्यात विचार आला की जो सैनिक फ्रंटवर असतो, जो सैनिक 24 तास देशासाठी काम करत असतो, त्याच्या घराचं काय? तिथे कोण लक्ष देणार? मग तिथे जर मी गृहिणी म्हणून राहिले वा, तर घरातलं मी सगळं बघू शकते उत्तम आणि तो विचार. मुलगा मनपूर्वक देशाची सेवा करू शकतो. क्या बात आहे सर. ह्या विचारानेच सर, जेव्हा तुमचं लग्न झालं, मला माहिती, आपण आधी बोललो त्यानुसार, पहिलं स्थळ तुमच्याकडे आले आणि तुम्ही त्याला ओके करून तुम्ही पुढे लग्न केलं. नाही, असं नाही आहे. मी म्हणजे सांगायचं असं की स्थळ मला कमी स्थळ होती, कारण त्यावेळेस माझ्या मोठ्या भावासाठी पण, तो सिव्हिलियन आहे, त्याच्यासाठी पण करत होते. तर ते रोहिणी मासिकामध्ये, हिचं नाव पण रोहिणी आहे, रोहिणी मासिकामध्ये जाहिरात दिली आमची. तर 3 महिन्यामध्ये माझ्या भावाला 30 आली, मला फक्त 3 आली. बिकॉज कोणी मुलगी तयारच नाही. आर्मीच्या लोकांना लोक मुली देत नव्हते आधी. हो. माझ्या आजीनी पण खूप मोठं हे केलं होतं, तुला मुलगी जड झाली आहे म्हणून तो आर्मीच्या माणसाशी लग्न करतोयस का? मी तिचं पालनपोषण करेन आणि तिचं लग्न लावून देईन. माझी आजी, वडिलांची आई, अच्छा. ती सुद्धा ह्या विचाराची होती की तो तिकडे जाईल, तिकडेच राहील, मग तू काय करशील मागे राहून? अँड ॲज लक कुड हॅव इट,
आमचं लग्न झाल्यावर 5व्या महिन्यातच ह्यांना फ्रंटवर जावं लागलं. हो. मग आलीस ना घरी परत असं आजीने मला विचारलं होतं. काही नाही, सगळं छान झालं पुढे. देवाची कृपा म्हणावी. देवाची कृपा आणि बाय अँड लार्ज मे बी 99-100% आर्मी पीपल आर रिअली व्हेरी सेन्सिबल. कारण तुम्ही एक असा विचार केला की जो कोणी आधी विचार केला नव्हता. तुम्ही बघाल की हे एक महिलांमधली एक क्रांती म्हणावी लागेल की तुमच्याकडे हे योगायोगाने आलेलं स्थळ नाही, तर तुम्ही प्री डिटर्मिन होता हो. की मला आर्मीचाच नवरा करायचा आहे. हो. काही रिस्क असली तरी मला देशाची सेवा त्या माध्यमातून करायची हो. आणि हे पण प्रिडिटरमेंट होते की माझे वडील जसे आर्मीमध्ये केले तसं तसं मला मला देखील जायचं इंडियन आर्मीमध्ये जायचंय. त्याच्यामुळे ते पहिल्यापासून सुरुवात त्यांनी केली होती. सर, मला एक महत्त्वाची गोष्ट ऐकावीशी वाटते की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही तुमच्या रंजक आठवणी आहेत, अगदी थोडक्यामध्ये, की तुम्ही मिलिटरीमध्ये तुम्ही इंडो पाकमध्ये 1971ला होता. तुम्ही बफर्स गन लीडर म्हणून काम केलं. तुम्ही आपल्या इंडियन बॉर्डर्सवरती तुम्ही सियाचीनला होता, त्या दऱ्याखोऱ्यांमध्ये तुम्ही काम केलं. तुम्ही लडाखमध्ये होता, अतिशय जास्त हाईटवरती, तिथे ऑक्सिजन वगैरे मिळत नव्हतं अशा ठिकाणी पण होता. आणि तुम्ही एकटे म्हणून काम करत नव्हते, तर तुम्ही त्या पूर्ण सैन्याला तुम्ही लीड करून काम करत होते. तर त्यांची काळजी घेणं, तुमची काळजी घेणं आणि त्यांना जे काही गोष्टी लागतायत त्या पुरवणं, इंज्युअर्ड झालेल्या लोकांना सांभाळणं, या सगळ्या गोष्टी कशा करत होते तुम्ही आणि त्यावेळी तुमची काय प्रेरणा होती? ॲक्च्युली लिडरशिप जे आहे ना, लिडरशिप यू लर्न इन NDA, नॅशनल डिफेन्स अकॅडमी. आणि त्याच्यानंतर तुम्हाला अजून 1 वर्ष इंडियन मिलिटरी अकॅडमी झालं, ते देहरादूनमध्ये आहे. तिकडे 1 वर्ष असतं आणि 3 वर्ष NDAमध्ये, म्हणजे टोटल 4 वर्ष च्या नंतरच तुम्हाला कमिशन मिळतं ॲज सेकंड लेफ्टनंट. दॅट टाइम सेकंड लेफ्टनंट होतं, आता सेकंड लेफ्टनंट ही पदवी नाही आहे, डायरेक्टली यू बिकम लेफ्टनंट. ओके. आमच्या वेळी सेकंड लेफ्टनंट. तर मी डिसेंबर 1969मध्ये IMA म्हणून, म्हणजे इंडियन मिलिटरी अकॅडमी देहरादून म्हणून सेकंड लेफ्टनंट म्हणून पासआउट झालो आणि मला आर्टिलरी मिळाली. कारण तुम्ही इन्फंट्रीमध्ये जाऊ शकता, तुम्ही चॉईस देता, पण ते व्हेकन्सी किती आहेत त्याप्रमाणे ते अलॉट करतात. असं जरुरी नाही की तुम्हाला पाहिजे तिथेच तुम्ही जाऊ शकता. ओके. सो ते मला आर्टिलरी मिळालं आणि आर्टिलरी स्कूल ऑफ आर्टिलरी, म्हणजे जे तुम्हाला मिळतं आर्म किंवा सर्व्हिस, तर लगेच जसं तुम्ही पासआउट होता इंडियन मिलिटरी आणि ऑफिसर बनता, सेकंड लेफ्टनंट होते तेव्हा, तर फर्स्ट थिंग इज यंग ऑफिसर्स कोर्स. ते सर्व रेजिमेंट्स, सर्व म्हणजे जसं आर्टिलरी, इन्फंट्री, आर्मर्ड कोर, ASC, AOC, प्रत्येकाचा आपला सर्व आपापलं त्यांचं स्कूल्स आहेत, म्हणजे स्कूल्स ऑफ ट्रेनिंग. आणि ते यंग ऑफिसर्स कोर्ससाठी जे लोक त्यांच्या आर्म किंवा सर्व्हिसमध्ये जातात, कमिशन होतात, त्यांच्यासाठी एक यंग ऑफिसर्स कोर्स प्रथम करावा लागतो. तो 6 महिन्याचा कोर्स असतो, म्हणजे 5 महिन्याचा कोर्स आणि 1 महिना त्याच्यानंतर सुट्टी असं असतं. तर मला देवळाली मिळालं, कारण मला आर्टिलरी मिळालं. मी किती झाली? मी 1969 मध्ये पासआउट झालो. 1971ला तुम्ही देवळीत आले ना? 71 मध्ये मी सांगतो ना. तर इथे मी यंग ऑफिसर्स कोर्स केला. त्यावेळेस देवळाली कसं होतं? देवळी गावासारखं होतं, शहरासारखं नव्हतं. गावासारखं होतं. होतं. काय फरक वाटतो आता आणि तेव्हाच्या काळामध्ये? आता तर म्हणजे व्हेरी व्हास्ट डिफरन्स. तेव्हा एकदा तेव्हा देर वॉज नो इंटरनेट, देर वॉज नो डिजिटल, नथिंग डिजिटल. तर ते सर्व आणि गनमध्ये सुद्धा जेव्हा माझं सिलेक्शन झालं स्वीडनला जायला फॉर ट्रेनिंग ऑन बॉफर्स गन. ते बॉफर्स त्यावेळी सर्वात बेस्ट होती, म्हणजे पूर्ण जगामध्ये आर्मीमध्ये बॉफर्स गन. कारण बॉफर्स ही जी संस्था आहे ही फार फेमस आहे, म्हणजे जगामध्ये फेमस आहे. आणि ते गन्स बनवतात. ते फक्त आर्टिलरीसाठी किंवा फक्त आर्मीसाठी नाही, नेव्ही, एअरफोर्ससाठी पण त्यांना पण गन्सची जरुरी असते. त्यांना एअर डिफेन्स लागतं आणि नेव्हल शिप्सवर पण गन्स असतात. त्यामुळे ते जे बॉफर्स ऑर्गनायझेशन जे आहे ते ह्याच्यासाठीच आहे, गन्स बनवण्यासाठी. आणि ते आर्मी, नेव्ही, एअरफोर्स ठिकाणच घेतात. तर त्याचवेळी ते करार झाला होता. आणि त्यावेळी पहिला करार भारताबरोबर बफोर्सचा झाला का तेव्हा? हां. मग स्वीडनचा आणि भारताचा करार झाला का बफोर्ससाठी? हो. आणि तो गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट. तर ते त्यावेळेस 1986 मध्ये होतं ते. आणि त्यावेळी मी मेजर होतो. कुठे होतं सर तेव्हा तुम्ही? मी तेव्हा एका मीडियम रेजिमेंट जयपूरमध्ये होती ती. आणि
त्याच्यामध्ये मी होतो. मी मेजर होतो तेव्हा. आणि अचानक आणि आम्हाला ट्रेनिंगसाठी त्या एरियामध्ये आम्हाला जायला लागतं पोखरण रेंज. पोखरण जे मोठी रेंज आहे, ऐकलंय सर. हां, ते खूप मोठी रेंज आहे, वाळवंट आहे तिकडे. हो. तर त्याची जरुरी होती की मला असं वाटतं अटल बिहारी वाजपेयींच्या काळामध्ये अणुचाचण्या पोखरण करेक्ट, पेट झालं होतं ना? देअर यू आर करेक्ट. तेव्हा पहिला अणू अणु चाचणी तिकडे झाली. अणु चाचणी तिकडे झाली अंडरग्राऊंड. म्हणजे मला ते अटल बिहारी वाजपेयींची एक आठवण याविषयी नमूद करावीशी वाटते. तेव्हा अटल बिहारी वाजपेयी जेव्हा पंतप्रधान होते, आत्तासारखं नव्हतं की एक हाती सत्ता होती. तेव्हा सगळ्यांना बरोबर घेऊन पंतप्रधानपद ते भूषत होते. म्हणजे पॉलिटिकल प्रेशर पण होतं त्यांच्यावरती आणि इंटरनॅशनल प्रेशर पण आलं होतं. पाकिस्तानने अमेरिकेला सांगितलं होतं की अशा चाचण्या चालू आहेत, त्वरित थांबवाव्या. नाही तर भारत एक मोठं एक जागतिक पण ती पटलावरती. ऍक्शन घ्यायच्या आधी आपण चाचणी केली तर अटल बिहारी वाजपेयी हे म्हटले होते, तुम्ही तिकडे काही उद्या तुम्ही हे चाचणी पूर्ण करा. आणि त्यांनी हे बळ दिलं होतं. तर त्यामुळे आज आपला भारत देश हा काय म्हणतो आपण अणुशक्ती म्हणून आज या सर्व जागतिक पटलावरती गेलेला आहे. ही आठवण मला सांगायची वाटते. सर, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जाणून घ्यायला आवडेल की तुमच्या या संपूर्ण 37 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये तुमच्या आयुष्यातले आलेले रोमांचक क्षण कोणते होते आणि त्याच्यातनं तुम्ही कठीण प्रसंगात सामोरे गेले आणि त्याच्यातनं तुम्ही पुढे वाटचाल केली. तो तुमचा एक प्रसंग मला माहिती आहे. तुम्ही जेव्हा इंडो पाक बॉर्डरला होते, त्याच्यानंतर तो तुमचा एक इनहेलचा कमी ऑक्सिजन एक क्वांटम ऑफ मी सांगतो तुम्हाला. ते ऍक्च्युली ह्याच्यामध्ये पण आहे, ते नेफामध्ये पण आहे. जिथे 9,000 फूट जे आहे त्याच्या पुढे हाय अल्टिट्यूड सुरू होती. तर तेव्हा त्याच्या पुढे काय होतं की तुम्ही जर 10 पावलं चालला तर तुम्हाला वाटतं की तुम्ही 1 मैल चाललाय. कारण की श्वास घ्यायला त्रास जे तुम्ही श्वास घेता तो ऑक्सिजनच नाहीये. the quantum of or the quantity of oxygen in inhaled air is very little. कारण ॲटमॉस्फिअर रेअर होतं ना. ओझोन कमी असतो. हा, नाही ओझोन वगैरे नाही. ओझोन इज डिफरंट. सी दिस इज आता जे वातावरण विरळ असतं, हवाच नसते तिथे बर्फामुळे. विरळ असते ना हवा. त्यामुळे कारण एअर प्रेशर खूप असतं. तुम्ही ऑक्सिजन सिलेंडर घेऊन जाता तिकडे? कधी कधी लावलं लागतं, पण जिथे मी होतो ना तिथे तेवढं नव्हतं. पण कारण मी अजून म्हणजे मी 13,000 फूट पर्यंत गेलेलो आहे. 13,000 फूट म्हणजे हे सुरू होतं 8,000 फूटच्या वरती. हा अल्टिट्यूड. आपला पांडवलेणा जो आहे तो साधारण 4,000 फुटाचा आहे. 4,000 फुटाच्या डबल म्हणजे 8,000 फूट तिथून अल्टिट्यूड चालू होतं आणि त्याच्यावरती तुम्ही 13,000च्या इथे होता. तर तुम्ही ते तुमचे जे अनुभव सांगा ना, टेंगाचे असतील किंवा मी सांगू काय गमतीदार अनुभव. सांगा ना. तिथे फॅमिलीज परमिटेड होत्या वर्षातनं 2 महिने. आम्ही गेलेलो होतो, मेसमध्ये बसलो होतो, सगळ्या फॅमिलीज होत्या पूर्ण ब्रिगेडच्या, ऑफिसर्सच्या बायका मुलं. आणि पाहिलं तर कुक लोक आपलं गव्हाचं मोठं 100 किलोचं पोतं असतं तशी पोती खांद्यावर घेऊन चालले होते. तर आम्हाला कळेल नाही काय आहे. क्या है भैया म्हणे, इसमें अंडे है. अंडे आणि पोत्यामध्ये म्हणजे आम्ही सुद्धा तुमच्यासारखंच आम्हाला आश्चर्य वाटलं. आणि त्यांनी नेऊन त्या तंदूरच्या शेजारी आपण भाजी किंवा बटाटे ओततो तसं ते त्यांनी ओतून दाखवलं. आम्हाला म्हणजे इतकी भीती वाटली की आता फुटणार सगळे अंडी. पण त्यातलं अल्बुमिन सुद्धा घट्ट झालेलं होतं, बर्फ झाला होता त्याचा. आणि मग जेव्हा ती शेगडी पेटवली, तिथे ऊब तयार झाली, तेव्हा ते अंडे नॉर्मलला आले. मग त्याच्यानंतर मुलांना ब्रेकफास्ट मिळाला. इकडे कसं होतं आपल्याकडे की अंडे आणल्यानंतर त्याला उकळल्यानंतर ते सॉलिड होतात. ते अल्बुमिनच त्यातलं सॉलिड अंडे उकळावे लागतात नॉर्मल करण्यासाठी. ही गंमत आहे. हो, म्हणजे ते फॉर्म उलटा चेंज होतो. हो, उलटा चेंज होतो तिथे. आणि प्रत्येक गोष्टच अशी होते तिथे सॉलिडिफाय. आणि जेव्हा विमानं तिथे येत नाही, सप्लाय आम्हाला मिळत नाही, त्यावेळेसची सोय त्यावेळेसच्या सरकारने केलेली होती त्यांच्या परीने. कणिक भिजवायची, त्याचे तर परोठे होऊ शकत होते. कांद्याचा पावडर टाकायची, अंड्याची पावडर टाकायची, तिखट मीठ टाकायचं आणि त्याचं पिठलं तयार करायचं आणि ते अंड्याचं पिठलं आणि परोठे असं मुलांचा ब्रेकफास्ट तिथे व्हायचा. जे व्हेजिटेरियन असेल त्यांचं काय? मग त्यांना काहीतरी मग ते बटाट्याचे चिप्स घाल, त्या कांद्याच्या ह्याच्यात टमॅटो घाल, नाही तर सॉस आणि जॅम. छान. म्हणजे असं तुम्ही वेगवेगळे क्लुप्त्या शोधत असायचे.
पण मला ते विचारायचं आहे की तुमचा जो अनुभव आहे हाय रेंज मधला, हाय अल्टिट्यूड्स मधला, तेव्हा तुम्ही कसं काम करायचे आणि कसं तुमच्या टीमला कव्हर करायचे? ते प्रथम म्हणजे त्यासाठी एक फार सुंदर सोय किंवा प्रोसिजर केलेलं आहे की 8,000 फूटच्या वरती 8,000 ते 10,000 जर तुम्हाला जायचं असेल तर त्याच्यासाठी एक रुटीन आहे. तर प्रत्येक ह्या स्टेजला एक ट्रान्झिट कॅम्प म्हणतात त्याला. म्हणजे ओनली यू हॅव टू ट्रान्झिट थ्रू दॅट कॅम्प, यू हॅव टू रिमेन देअर फॉर सम टाइम टू अॅक्लिमटाइज विथ दी ॲटमॉस्फिअर ॲट दॅट प्लेस. म्हणजे आय एम Of the next higher place. तर ते तो 8,000 फीटवर पहिला कॅम्प आहे. तर तिकडे आपल्याला एक आठवडा राहायला लागतं. त्या एक आठवड्यामध्ये आपल्याला रुटीन असतं, दररोज किती वाजता उठायचं, किती वाजता काय करायचं. तर कारण की तुम्ही आता हाय अल्टिट्यूडमध्ये आलेले आहात तर तुम्हाला यूज टू होण्यासाठी चालायचं, फक्त धावायचं नाही, पटपट चालायचं पण नाही. तुम्ही फक्त चालायचं. पहिल्या दिवशी 100 मीटर, दुसऱ्या दिवशी 200 मीटर, असं करत करत तुम्ही जेव्हा तुमचं 7 दिवस होतात पहिल्या कॅम्पमध्ये, त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर तुम्हाला मेडिकल ऑफिसर चेक करतो, डॉक्टर, की तुमचं सर्व ठीक आहे की नाही, तुमचे ऑल पॅरामीटर्स आर ओके, मेडिकल पॅरामीटर्स. आणि त्यांनी फिट केलं की मग तुम्ही दुसऱ्या स्टेजला जा. मग दुसरी स्टेज असते 11,000 फूट. हे होतं ते 8,000 फूट ते 11,000 फूट. तिकडे सेकंड होतं. आणि म्हणजे हे 2 स्टेज आम्ही जिथे जिथे मी गेलो तिकडे आम्हाला करायला लागेल. आणि फक्त लडाखमध्ये काय आहे की सियाचीनमध्ये सेपरेट आहे, त्याला खूप जास्त डिफरन्स आहे. कारण हे जे आपलं बाकी ठिकाणी आहे तिकडे काय असतं, जमीन आहे ती खडकाची आहे, त्याच्यावरती स्नो पडतो आणि म्हणजे फक्त थंडी असते, म्हणजे विंटरमध्ये स्नो पडतो आणि त्यानंतर तो विंटरचा सुद्धा. पण सियाचीनमध्ये काय पर्मनंट स्नो, आणि तो म्हणजे तो सॉलिड झालेला आहे. दॅट इज अबाउट 19,000 फीट. टेम्परेचर किती असतं? टेम्परेचर तिकडे -35. मग तुम्ही तिथे गेले का? मी सियाचीनला गेलो आहे, पण मी हेलिकॉप्टर म्हणून गेलो आहे. तिथे राहिले आहात तुम्ही? यू कांट स्टे देअर अनलेस यू हॅव ॲक्लिमटाइज 3 स्टेजेस. तो आम्ही काय होतं, आम्ही एका कोर्सवर गेलो होतो, सिनियर ऑफिसर्स. तर आम्हाला त्यांनी हेलिकॉप्टरने घेऊन गेले आणि प्रत्येक हेलिकॉप्टरमध्ये फक्त 3-4 घेतले. अदरवाईज ते हेलिकॉप्टर 4-5 लोक घेऊ शकतात, पण आम्हाला फक्त 3. म्हणजे 2 तर पायलट आहेत, 1 तिसरा, असं. त्यामुळे त्यांना खूप फेऱ्या मारायला लागल्या. सियाचीनच्या बॉर्डरवरून चायनीज बॉर्डर किती लांब होती? नो चायनीज, इट इज नियर पाकिस्तान बॉर्डर, सो इट इज नॉट देट. सो पाकिस्तानचा कोणता भाग त्याच्या जवळ असतो? ते जे POK वगैरेचं आहे ना त्याच्यामध्ये. आणि सम पोर्शन ऑफ चायना ऑल्सो कम्स इन दॅट. पाकिस्तानी सैन्य त्याला तिथे संधी बघत असतं का POK सियाचीनला कव्हर करण्यासाठी? ते सियाचीन त्यांनी काय शॉर्टपणा केला होता पाकिस्तान. मला एक अजून कळलं नाही की सियाचीन का म्हटलं जातं. जर ते पाकिस्तानच्या बॉर्डरमध्ये आहे तर सियाचीन का म्हटलं जातं? सियाचीन आपल्या बाजूला आहे. आपल्या बाजूला आहे ते, पण काय झालं सियाचीन आपलं आहे, ओके. पण त्यांनी ते काबीज करायचा प्रयत्न केला ना. कोणी? पाकिस्ताननी? काय झालं 1983 मध्ये 1983 मध्ये पाकिस्ताननी प्रयत्न केला की आपल्याला सियाचीनच्या बाजूनी आपल्याला कसं घेरायचं. पण सियाचीन आपला भाग होता आणि तिकडे फक्त तिबेटन ट्रूप्स आपल्याकडे आहेत, तिबेटन लोक, ते पण आर्मीमध्ये आहेत, आपल्या आर्मीमध्ये आहेत. तर त्यांना विकास म्हणतात, विकास ट्रूप्स. तर त्या लोकांना तिथे ठेवलं होतं कारण दे आर मोर यूज टू दॅट वेदर म्हणून. तर अगोदर म्हणजे कल्पना आली की हे लोक इथून आपल्याला करायचा प्रयत्न करतायत, तर अगोदरच आम्ही जाऊन तिकडे ठेवलं आपलं. त्यामुळे पाकिस्तानी आले, सर्वांना कापून टाकलं. हो, म्हणजे जे आले ते वरती येऊ शकले नाहीत, कारण आम्हाला अगोदरच माहित होतं. आणि ते म्हणजे ते सुरू झालं, म्हणजे ते होणार होते आम्हाला माहित होतं. आणि त्याची सर्व प्रिपरेशन आम्ही केली होती. म्हणजे मी तेव्हा तिकडेच होतो, म्हणजे मी लडाखलाच होतो तेव्हा. आणि आम्ही सर्व तयारी केली. आमच्याबरोबर ते जे
विकास ट्रूप्स होते, म्हणजे जे तिबेटन लोक. तिकडचे लोकल नागरिक, त्यांना रस्ते वगैरे जास्ती माहिती होते. दे आर मोर स्टडियर. म्हणजे लडाखी आणि तिबेटन्स त्यांचे ते होती. तर त्यांना आम्ही ट्रेन केलं आणि त्यांना अगोदरच जाऊन बसवलं तिकडे. आणि शुअर इनफ जसे पाकिस्तानी आले, हे लोक बसले होते, त्याने थर सर्वांना उडून टाकले. म्हणजे त्यांचं ते फेल गेलं पहिला ते प्रयोग. ऑपरेशन. कारण आपल्याला अगोदरच कल्पना होती काय चाललंय. कोणाला मारलं त्यांनी? हम्म? कोणाला मारलं होतं त्यांनी पाकिस्तान आले तर? नहीं, पाकिस्तान कुरबुडी करणं ना. पाकिस्तान का मतलब कुरबुडी आपल्या विरुद्ध काय म्हणतात, कुरबुडी करणं. तर म्हणून त्यांनी ते त्यांना प्रयत्न वाटलं केला. का हा निर्जन प्रदेश आहे आणि इथे आपण आपलं पीओके सारखं स्थापन करू शकतो. पण ह्या लोकांना संशय आलाच होता त्यांच्या ह्याच्या वागण्यावरनं. म्हणून तिकडचे जे लोकल आपले सैनिक आहेत त्यांना तिथे बसवून आपण तैनात होतो. त्यांना आपण पुढे येऊ दिलं नाही आणि त्यांना मागच्या मागे म्हणजे ते सरप्राईज झाले. त्यांना टोटल सरप्राईज मिळालं. त्यांना वाटलंच नव्हतं की इंडिया काय ऍक्शन घेऊ. तर आपण बिलकुल रेडी होते. ते आले आणि त्याला सर्वांना खतम केलं, ऑल वर केली. ओके. आणि ही माहिती आपल्याला कशी मिळते की हे लोक येणार आहेत किंवा आपल्याकडे काही ते- त्याचे तंत्रज्ञान त्याला होतं? म्हणजे there are so many things. You carry out reconnaissance. There is a aerial reconnaissance. There is a on foot patrols are त्याच्यात there. हे होते. ऑन फूट पेट्रोल्स पण असतात. सर्व ठिकाणी आपले पेट्रोल लावायला लागतात, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला कळत नाही. पेट्रोल म्हणजे गस्त घालणारे लोक. PATROL, इट इज नॉट PATROL. पेट्रोल का मतलब जे गस्त घालतात जे लोक, ते त्यांच्याकडे रायफल असते, आणखीन पण वेपन असतात. आणि जे दुश्मनकडे जे असतील त्याला उत्तर देण्यासाठी त्यांच्याकडे वेपन, पर्सनल वेपन असतात. मला एक प्रश्न विचारायचा सर की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला असे कधी निराशेचे क्षण आले असतील तेव्हा तुमच्या सहचारिणीची साथ तुम्हाला कशी मिळायची? काय जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये जेव्हा काही निराशेचे क्षण असतील, सॉरो मुमेंट्स असतील, तेव्हा तुमची जी पत्नी ही आज तुमची मैत्रीण आहे, तिची साथ तुम्हाला कशी असायची आणि तिच्या साथीमुळे तुम्हाला मनाला आधार मिळायचा? असं आहे की तिकडे त्यावेळेस म्हणजे मी जेव्हा होतो तेव्हा मी 82-83 मध्ये मी याला होतो, लडाखमध्ये होतो. तर तेव्हा पत्र लिहिण्यासाठी म्हणजे घरी हिला आणि मुलं लहान होती आमची. इनफॅक्ट आमचा मला मुलगा साथ कशी मिळाली त्या तेच तिकडे जे प्रसंग आले, बाकी प्रसंग, त्यावेळेस तुम्हाला मनोबळ आणि साथ कशी घरनं मिळाली? ते लेटर्स, आणि तेव्हा लेटर्स यांनी यायचे. तुम्ही सांगू शकाल? दररोज लेटर, पण ते लेटर यायला वेळ लागायचा अगोदर. कारण ते लेटर अगोदर ह्याला पोहोचायचं चंदीगडला. चंदीगडहून फ्लाईट जाम, ते कम्युनिकेशन झालं सर. हा नाही, पण कम्युनिकेशन ऑफ लेटर ना. आता कम्युनिकेशन द लेटर हॅज टू ट्रॅव्हल ना. इट कॅन गो ओनली अप टू चंदीगड पर्यंत जातं नॉर्मल. खरं सांगायचं तर अगदी बॉर्डरवर फॅमिलीज परमिटेड नसतात. आम्हाला फक्त मे महिन्याच्या सुट्टीत 2-2 महिने तिकडे राहणं अलाउड होतं. बाकी सगळं जे काय झेललं ते ह्यांनीच झेललं. पण रेजिमेंटमध्ये असताना किंवा इतर ठिकाणी असताना जर काही असा प्रसंग घडला तर बायकोनी स्वतःला त्या प्रसंगात एक कॅरेक्टर म्हणून ठेवून घ्यावं लागतं. आणि मग सगळ्यांचीच, ह्यांचीच नाही तर त्या संकटात असलेल्या सगळ्या लोकांची जी मनोबल, मनोवृत्ती काय जे असेल ते जाणून घ्यावं लागतं. आणि त्याप्रमाणे आम्हाला आमचा रोल बदलावा लागतो. कठीण. हो, कारण ते संकट समजून घ्यावं लागतं आपल्याला. मला आठवतं तुम्ही एकदा मला सांगितलं होतं की एकदा तुम्ही कुठल्या तरी डेस्टिनेशनला होता आणि तिकडे पुढे गेलेले होते सगळे. त्यांचा एक मित्र आणि ते दोघं जण, त्याच्या मित्राला हे झालं होतं, ते शूट झाले होते आणि ते धारातीर्थी पडले होते. त्याच्यानंतरचा जो क्षण तो तुम्ही सांगितला होता. आणि त्याच्यामध्ये तुम्ही हे पण सांगितलं होतं की जेव्हा लोक इंज्युर्ड होण्याचे काही लोक, ते आम्ही अंबाल्याला होतो आणि कारगिलला जे आपले जवान गेले होते गाड्या भरून, ज्यांना आम्ही आधी ब्रेकफास्ट दिला होता अंबाला स्टेशनवर, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी युद्धाच्या त्यातले तसे लोक आले होते सगळे. किती रेजिमेंट आसामपासनं गुजरातपासनं सगळे कारगिलला गेले होते ट्रेन भरून. तर ते कसे येत होते, कोणाला पाय नाहीये, कोणाचा डोळा गेलाय,
कोणाचं पोटाचं आतडं बाहेर आलंय, अशा सगळ्या जवानांना रिसीव्ह करून आणि तिकडच्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये ठेवलं होतं. मग जरा त्यांना शुद्ध आली, ट्रीटमेंट झाली 4-6 दिवसांनी. मग विचारपूस झाली की घरी कळवायचं आहे का, काय आहे का. मग कोणी सांगितलं की हो, माझ्या मुलीची फी भरायची होती म्हणून मी चेक काढला होता पण तो पाठवला नाही आहे. मग त्यांची पत्र, त्यांचे मेसेजेस, त्यांचे चेक्स त्या त्या पत्त्यावर असे आम्ही पाठवायचा प्रयत्न करायचो. असं होतं. म्हणजे तुम्ही मिलिटरी मॅन फॅमिलीमध्ये हो. जरी त्यांचे सहचारी असले हो. तरी पण बॅक आमच्या बायकांची एक ऑर्गनायझेशन आहे, आर्मी वाईव्स वेलफेअर असोसिएशन. आणि आम्ही ऑफिसर्सच्या बायकांची ही ड्युटी असते की त्या सर्वसाधारण जवानांच्या ज्या बायका असतात की ज्या अगदी खेड्यापाड्यातनं येतात, त्यांना आम्ही सगळे कम्फर्ट द्यावे. म्हणजे त्यांच्या मुलाच्या शाळेच्या प्रवेशापासनं त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यापर्यंत, त्यांना भाजी मार्केटसाठी गाडी प्रोव्हाइड करणं, इथपर्यंत गोष्टी आम्ही बघू शकतो. वा, क्या बात आहे, सॅल्यूट टू यू. आणि थँक्यू. आणि हे सगळे ह्यांच्यामुळे होतं, कारण हे त्या सोयी आम्हाला उपलब्ध करून देतात. आणि ते ते एखादं एक्झाम्पल सांग ना, कारगिलमधले ते जे आले. हो, त्या वॉर विडोज मग ते वाटून देतात की त्यांचं पुढचं सगळं, त्यांच्याकडनं जी फॅमिली पेन्शन असेल ती, सरकारने दिलेली बक्षिसं असतील ती सगळी त्या मुलीपर्यंत पोहोचवायची. ती जर मुलगी जॉईंट फॅमिलीमध्ये असेल तर घरातले जे मोठे मंडळी असतात ते सगळं बघतात आणि त्या मुलीला काहीही मिळत नाही. हे आम्ही अनुभवलेलं होतं. हा, तुम्ही तो किस्सा सांगणार होते मला. हो. तर एक जेसीओत होते रिटायर, त्यांचा पण एक मुलगा कामी आला तिकडे आणि नुकतंच त्यांचं लग्न झालेलं होतं. त्या मुलीला 5वा महिना होता आणि तिला 18 जेमतेम लागलेलं होतं. म्हणजे असे डिक्लेअर करू शकत नाही 18च्या आधी लग्न झालंय वगैरे सगळं. पण जेव्हा जेव्हा आम्ही तिला भेटायला जायचो तेव्हा ती अशी मोठा घुंगट काढून बसलेली असायची आणि बोलायची नाही. आम्हाला वाटायचं लहान मुलगी आहे, मोठा धक्का आहे. पण 2-3दा जाऊन आल्यावर त्यांच्या शेजारच्या पाजारच्या लोकांनी आम्हाला पुढे गाठलं रस्त्यावर आणि सांगितलं की ऐसे नहीं है, वो बहुत होशियार लड़की है, पर उसके ससुर जी उसको स्लो पॉइजनिंग कर रहे हैं, आप ध्यान दीजिए. मग हे आम्ही आमच्या सगळ्यात मोठ्या मॅडम होत्या त्यांना सांगितलं. मग सगळी व्यवस्थित सोय केली, तिला बोलवून घेतलं, जवान गेले त्यांच्याबरोबर, एक ऑफिसर गेला आणि सांगितलं की इसको हॉस्पिटल में ले जाने के लिए बोला है, हम ले जाते हैं. आणि अंबाल्याला मेन आमची जिथे वसाहत होती तिथे जवानांचे काही हे होते, क्वार्टर्स होते. त्यातलं एक क्वार्टर रिकामं करून तिच्या आई वडिलांना बोलवून तिची सोय करून आणि तिची डिलिव्हरी सुद्धा आम्ही करून दिली. आणि त्याच दौरान तिच्या ज्या मिस्टरांचे कागदपत्र काही आले पेन्शनसाठी, गव्हर्नमेंटने दिलेली बक्षिसं वगैरे आली, ती तिच्या नावावर तिच्या खात्यात खातं उघडून आणि आम्ही भरली. असं 6 केसेस माझ्या हातात होते. म्हणजे प्रत्येक बाईला असे वाटण्यात आले होते की तू ह्या सेक्टरला बघ, त्या सेक्टरला बघ. आणि खरंच इतक्या लहान लहान वयातल्या मुली आणि खूपच काळजी वाटते. या सर्व अनुभवातून सर तुम्ही युवा पिढीला काय संदेश द्याल, की काय शिकलात तुम्ही, काय हे आयुष्य? बघा, प्रत्येक चित्राच्या 2 बाजू असतात. सुख सुद्धा असतं आणि दुःख सुद्धा असतं. ते कोणाला टळलेलं नाही. ते सिव्हिल मध्ये पण आहे आणि ते आर्मी मध्ये पण आहे. तर जेव्हा सुख येतं तेव्हा सगळे आनंदातच असतात, पण दुःख आलं की आपण वाटून घ्यायलाच पाहिजे. आणि जर आपण अधिकाऱ्याची बायको आहे तर ती माझी ड्युटी आहे की मी त्यांना बघेन. कारगिलच्या वेळेस असंच झालं. हे तर सगळं ते एअर रेकी करत होते, आमचे रेजिमेंट पाठवत होते अंबाल्याहून पुढे. आणि घरी मी, माझे सासरे आणि आई, आम्ही तिघच होतो क्वार्टरमध्ये. आणि मोठा टिफिन कॅरियर यायचा ह्या लोकांचा, जे ड्युटीवर जवान होते आमच्याकडे त्यांचा. तो टिफिन कॅरियर आला. शिंदेने मला सांगितलं, ते आमचे NCO होते ह्याचे गन हाऊसचे, की मॅडम जेवण आलेलं आहे, आम्ही सगळं जेवण करतो. आणि तेवढ्यात मागनं मेसेज आला की 4 तासात तुम्हाला हालायचंय. ते डबे सगळे तसेच होते, कुणी जेवू सुद्धा शकलं नाही. इमर्जन्सी 4 तासात सगळं मूव व्हायचं होतं, सगळं घेऊन स्वतःच. आम्हालाही जेवण केलं नाही की त्यांनी वाढून घेतलेलं जेवण तशीच ताटं राहिली. आई आपली दही साखर घेऊन, आम्ही अंबाल्याला होतो, हेमंत आर्टिलरी. मी तेव्हा ब्रिगेडियर होतो. माझ्या हाताखाली 4 बफर्स रेजिमेंट्स होते.
आणि आमचा रोल ह्याच्यामध्ये होता, पोखरण रेंज म्हणजे डेझर्टमध्ये होता. आणि बिकॉज ऑफ कारगिल माझ्या 2 रेजिमेंट त्यांनी पाठवल्या. ते काम यांना होतं रेजिमेंट पाठवायचं आणि मधनं दुसरं काम म्हणजे होतं माझी जी की स्ट्रेंथ हेलिकॉप्टर आणि हे काय मधनं होतं करायची. काय असतं की आता कारगिलमध्ये आपण त्यांच्यावर हे करतोय, तर आपल्याला त्रास देण्यासाठी ते ते त्यांचा दुसरीकडे तोंड त्याचा करू आंबटतोड शकतात म्हणजे युद्धाला. त्यांचं रणगाडे वगैरे पाठवतील ह्याच्यामध्ये डेझर्टमध्ये. तर म्हणून आपण पहिल्यापासून रेडी झालं, पण म्हणून मला टास्क होते की माझ्या रेजिमेंटला घेऊन मी अहमदडीवच्या खाली होतो. मी ब्रिगेडियर होतो, अहमदडीवच्या आर्टिलरी ब्रिगेडमध्ये होतो. तर मला पूर्ण आम्हाला डेझर्टमध्ये पाठवलं की तुम्ही तिकडे करा, की जर त्यांचा अटॅक आला आणि जर काही नसेल तर जर जास्त तिकडे झालं तर आपण पण जायचं आतमध्ये, म्हणजे तिथून त्यांचा कमी होईल, कारण त्यांना परत इथे यायला लागेल. सर आतापर्यंत एवढा सगळा तुमचा प्रवास तुम्ही सांगितला, तर तुम्हाला काय वाटतं की आत्ताचं सैन्य दल आणि आधीचं सैन्य दल त्याच्यामध्ये फरक काय वाटतो, आणि चांगला बदल वाटतो की अजून काही चांगलं व्हावं असं वाटतं? आय थिंक चांगला फरक आहे. कारण काय झालेलं आहे की आमच्या वेळी जे वेपन्स होते त्याच्यापेक्षा जास्त सुपिरियर वेपन्स आहेत. नंतर म्हणजे ओव्हरऑल करंट गव्हर्नमेंट म्हणजे BJP गव्हर्नमेंट हॅज गिवन लॉट ऑफ पुट इन लॉट ऑफ एफर्ट टू स्ट्रेंथन दी आर्म फोर्सेस. आणि म्हणजे ऑफकोर्स आम्ही नाही आहे, मला रिटायर होऊन आता 18 वर्ष झाली, पण बट आय नो माय सन इज स्टील इन द आर्मी. कुठे असं सर ते? तो कर्नल आहे सध्या, तो आर्मी हेडक्वार्टरमध्ये आहे. ओके. पण त्यांनी माझीच रेजिमेंट कमांड केली आहे. मी जी कमांड केली What a coincidence. मी 90 to 92 केली, त्यांनी 2019 to 2022 केली. येस. काय नाव सर त्यांचं? ओंकार सत्रे, ओंकार कर्नल सत्रे. ओंकार सत्रे. आणि तुमच्या मुलीचं नाव, तुमचे जावई काय करतात सर? आमची मुलगी विदुला नेने, विलन नेने. तिचं आडनाव आता नेने आहे. नेने आहे. हं. आणि तिचे मिस्टर फायटर पायलट आहेत इंडियन एअरफोर्स मध्ये. ते एअर कमोडोर आहेत, म्हणजे आपल्या आर्मीच्या ब्रिगेडियर रँकचे आहेत ते. थोडक्यात जर तुमचा फ्लोचार्ट बघितला सरांपासूनचा, वडिलांपासूनचा, तर यांचे वडील जे हिंदू महासभेमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांबरोबर होते, ते ब्रिटिश आर्मीमध्ये होते. त्याच्यानंतर दुसरे सप्रे, त्यांना 2 अपत्य, त्या 2 अपत्यांमध्ये मुलगा पण आर्मीमध्ये आणि मुलगी पण आर्मीच्याच घरामध्ये, एअरफोर्सच्या एअरफोर्सच्या घरामध्ये. घरामध्ये. आणि ज्यांची सहज चालली होती, त्यांची पहिल्यापासून जन्माला आल्यापासूनची इच्छा होती की मला नवरा पाहिजे तर आर्मी मधलाच पाहिजे. Yes. पण योगायोग बघा देवाने तुमचं किती ऐकलं. तिचाही हा चॉईस होता. तिला पण आर्म्ड फोर्सेस मध्येच देवाने यायचं. तुमचं किती ऐकलं हा योग बघा. ते म्हणतात ना, भगवान देत आहे तो छप्पर फाडके देत आहे. हो. तसं तुम्हाला तुमचे सासरे पण आर्मी मधले दिले, तुमचा मिस्टर पण आर्मी मधले दिले, तुमचा मुलगा पण आर्मी मध्ये गेला आणि तुमचे जावई देखील एअरफोर्स मध्ये आहे. सगळ्यात आणि भाग्यवान मुलाचा तुम्ही. मुलगा सुद्धा आता म्हणतोय मुझे फौज में जाना है. ही जस्ट 7 years. क्या बात आहे. म्हणजे हा एक असा सगळा तुमच्या आयुष्यातला एक सगळी प्रसंग आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त माझ्या नंदेचे मिस्टर पण कर्नल म्हणून रिटायर झाले, ते EME मध्ये होते. आणि ह्यांचे मामे भाऊ तर लेफ्टनंट जनरल म्हणून रिटायर झाले, ते इंजिनियर्स मध्ये. मला फार आनंद वाटतो. आम्ही सगळेजण उत्तमोजे फाउंडेशन आणि आम्ही सगळे सप्रे परिवाराशी जोडलो गेलो आहोत, की ज्यांचा सप्रे परिवार हा नुसता भूदल नाही, नौदल नाही, तर एअरफोर्स, भूदल, नौदल या सगळीकडे पसरलेला आहे. आणि आम्हाला आशा आहे की आम्ही जेव्हा भारताच्या टूरवरती फिरायला जाऊ तेव्हा तुमचे सर्व जे नातलग आहेत ते आम्हाला तिथे फिरवतील. आणि दुसरी महत्वाची गोष्ट सर, आजच्या या सुंदर अशा मुलाखतीमध्ये आज आपण 26 जानेवारीला ही मुलाखत प्रदर्शित करणार आहोत. तर जाता जाता या मुलाखतीतनं तुम्ही काय देशाला एक संदेश द्याल, देशवासियांना काय संदेश द्याल? तुम्ही पण सांगा, तुम्ही पण सांगा. एक स्त्री म्हणून तुम्ही सांगा आणि एक तुम्ही ऑफिसर म्हणून तुम्ही सांगा. एक तर मला सांगावं वाटतं की आपले आर्म फोर्सेस, सैन्य दल, त्याच्यामध्ये नेव्ही पण येते, एअरफोर्स पण येतो, सुसज्ज आहेत कोणत्याही चॅलेंजला उत्तर देण्यासाठी. आणि ते त्याच्यामध्ये नक्की यशस्वी होतील अशा प्रकारची आपली तयारी आहे. म्हणजे कारण तुम्हाला तयारी लढाई सुरू व्हायच्या अगोदर करायला लागते. आणि तुम्ही काय सांगाल? तुम्ही काय सांगितलं?
मला तर या नाण्याची दुसरी बाजू सांगावीशी वाटेल की एक गृहिणी म्हणून, एक पत्नी म्हणून, एक सैनिकाची आई म्हणून सैन्यात मुलांचं करिअर अतिशय उत्तम आहे. NDA मध्ये मुलींना सुद्धा प्रवेश हो, मिळत आता आहे. अलीकडच्या काळामध्ये ही अतिशय चांगली गोष्ट आहे. आणि करिअर म्हणून निश्चिंत राहून मुलांना आर्म फोर्सेसमध्ये येऊ द्यावं, म्हणजे दोन्ही बाजूनी आपला फायदा होईल. मुलाचं करिअर सुद्धा होईल आणि देशासाठी अशी सुशिक्षित आणि चांगली सेना सुद्धा तयार होईल. म्हणजे तुम्ही स्वार्थ आणि परमार्थ दोन्हीही गाठता येईल. कुणीही घाबरू नये. बिलकुल देव आपल्या पाठीशी आहे, कारण आपण चांगलं काम करायला उभे आहोत. धन्यवाद. अनेक संकट येतात पण देव निरसन करतो. देव परीक्षा घेणार पण निरसन करणार. कर्मावरती काय काय कर्माविषयी काय बोलत तुम्ही? कर्म, चांगले कर्म करा, त्याची फळं चांगलीच मिळतात. मनापासनं काम करा, त्याच्यासाठी आपण आलो आहोत. वा, पाठीराखा देव आहे. या इंटरव्ह्यूच्या सरतेशेवटी मी एकच सांगेल की आज आपण भारतीय सैन्य दलात ज्यांनी आयुष्याची 37 वर्षे वेचली असे नुसते श्रीकृष्ण सप्रेसर जे मेजर जनरल आर्मीमध्ये होते, ते सेवानिवृत्त झाले. त्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या आधी त्यांच्या या कामामुळे, त्यांचं जे चाणक्य जे करिअर होतं त्याच्यामुळे आपल्या देशाचे राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते विशिष्ट सेवा अवॉर्ड हा मिळाला होता. आणि त्यानंतर त्यांनी रिटायरमेंट घेतली. आज ते नाशिक देवळी येथे सैनिक दल सोसायटीमध्ये वास्तव्यास आहे. त्यांचे दोन्ही मुलं आज सैन्य दलात आहे. त्यांच्या या सर्व वाटचालीविषयी आम्ही उत्तुंगचे फाउंडेशनच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने मला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि या प्रजासत्ताक दिनानिमित्त देखील तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. वंदे मातरम. शुभेच्छा. धन्यवाद.